हॅलो सर, माझं ट्रेनिंग चालू असताना सक्सेसफुल IT मध्ये प्लेसमेंट अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जॉब प्रोफाईल? जावा डेव्हलपर. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. सो भक्ती, ग्रामीण भागातूनच तुम्ही तुमचं एज्युकेशन वगैरे या सगळ्या गोष्टी कंप्लीट केलेल्या आहेत. तर खास करून जे विद्यार्थी मित्र तुम्हाला पाहतायत, तुमची एक सक्सेस स्टोरी पाहतात IT मध्ये प्लेस झालेली, खास करून ग्रॅज्युएशनला असतानाच, तर अशा सर्व आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना तुमच्या अनुभवातून तुम्ही काय मेसेज देता? माझे नाव भक्ती खोलते. मी आता ऑनलाईन मोडमध्ये ट्रेनिंग चालू आहे माझं. मी फायनल इयर असतानाच इन्फोटेक कोर्स जॉईन केला होता. तर माझं अजून ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट नाही आहे, बट फायनल इयरमध्ये असतानाच माझा आता प्लेसमेंट सुद्धा झालेला आहे. आणि लेक्चर्सबद्दल सांगायचं झालं तर मी ऑनलाईन मोडमध्ये जॉईन केला आहे. तर ट्रेक्टो हे ॲप्लिकेशनवरती लेक्चर्स होतात आणि त्याचे रेकॉर्डिंग सेशनसुद्धा आम्हाला मिळतात. म्हणजे जरी कधी सेशन नाही बघता आलं किंवा सेशन मिस झालं तर आम्ही त्याच्याशी कनेक्ट राहू शकतो. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा ते रेकॉर्डिंग आम्ही बघू शकतो. आणि मेन म्हणजे थेरीवरती नाही, जर शक्यतो इंडस्ट्रीला जे लागतं प्रॅक्टिकली ते मॅम घेतात व्यवस्थित. आणि जर एखादी कन्सेप्ट कळाली नाही तर त्याच्या 1-2 दिवस जरी लागले तरी ते व्यवस्थित, म्हणजे जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत ते शिकवतात. तर इन्फोटेक म्हणजे मी आधी स्टार्टिंगला सर्च केलं, मला माहीत नव्हतं की करू का नको, बट मला मॅमने सांगितलं की जॉईन कर. नंतर मी जॉईन केल्यानंतर पण पाहिलं की खरंच स्टार्टिंगपासून म्हणजे 10चीच बॅच आहे, जास्त बॅच नाही. बाकी आपण इन्स्टिट्यूटमध्ये पाहतो की 50-40 अशा बॅच असतात, पण इथे 10चीच बॅच आहे, जेणेकरून टीचर्स, ट्रेनरसुद्धा एकेकाकडे पर्सनली लक्ष देतात. त्यांचे काय डाऊट असतील ते सॉल्व्ह करतात आणि जास्त करून ते प्रॅक्टिकलवरती लक्ष देतात. आणि प्लेसमेंट टीमचं सांगायचं झालं तर कॉल शेड्यूल असतात की जसं वॉक इन ड्राईव्हला पाठवत नाहीत, शेड्यूल करतात. पूर्ण आधी माहिती काढून घेतात, आम्हाला JD शेअर करतात आणि मग आम्हाला प्लेसमेंटबद्दल पूर्ण माहिती सांगतात की कंपनी कुठे आहे, काय आहे, वर्किंग काय आहे. आणि मग त्याच्यावरती आम्हाला शेड्यूल इंटरव्ह्यू करून आम्हाला इंटरव्ह्यूला पाठवतात. कम्युनिकेशनला घाबरतो किंवा आपल्याला जमेल का नाही ह्याची भीती असते. तर कम्युनिकेशन तर होऊन जातं, कारण की मॅम आहेत सपोर्टिव्ह, मॅमसुद्धा घेतात. आणि जे आपल्याला, आपण जर ठरवलं की आपल्याला करायचं तर आपण ते पण करू शकतो. आणि आपले राहतात की टेक्निकल स्किल, तर टेक्निकल स्किलसुद्धा आपल्या लेक्चरमधून कव्हर होतात. त्यामुळे घाबरायची तर भीती नाहीच आहे. एकदा आपण ठरवलं की आपण त्यात पण पुढे जाऊ शकतो. आणि थँक्यू सर, थँक्यू इन्फोटेक टीम. सो इन्फोटेक मध्ये ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असलेल्या स्टुडंटचं ट्रेनिंग पूर्ण व्हायच्या अगोदरच सक्सेसफुल IT प्लेसमेंट झालेलं आहे. आता तुम्ही कसली वाट पाहताय? जर तुम्हाला सुद्धा तुमचं सक्सेसफुल IT करिअर चालू करायचं असेल तर आजच जॉईन करा येस इन्फोटेक.